माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दिल्लीमध्ये निधन. वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. उद्या दिल्लीत अंत्यसंस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे.पी. नड्डांनी घेतलं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी देखील घेतलं अंत्यदर्शन. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर केंद्र सरकारकडून 7 दिवसांचा दुखवटा जाहीर. सर्व सरकारी कार्यक्रम रद्द. राष्ट्रपती भवन, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विधान भवन मंत्रालयातील ध्वज अर्ध्यावर फडकवून डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण. दिल्लीसह देशभरातील काँग्रेस मुख्यालयांमधीलही राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवले. राज्याच्या विकासाच्या कृती आराखड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही. प्रत्येक मंत्र्याला 100 दिवसाचं ठोस नियोजन करण्याचे निर्देश. मस्साजोगनंतर आता तुळजापूरच्या सरपंचावरती जीवघेणा हल्ला. गुंडांकडून पेट्रोल टाकून गाडी पेटवण्याचा प्रयत्न. संभाजीनगरमध्ये बनावट कमांडो भरती प्रक्रियेतून तरुणांकडून 5.5 लाख उकळले. सोशल मीडियावरती महाराष्ट्र कमांडो फोर्सची जाहिरात. तरुणांची फसवणूक करणारे 3 जण अटकेत. राज्यात पुढील 4 दिवस पाऊस, गारपिटीचा अंदाज. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस.